श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात सगळ्याच्या पण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या आलेली आहे। ह्या अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे, कारण की ज्या वेळेस सोमवार असतो आणि त्या दिवशी जर सोमवती अमावस्या आली तर ती भगवान शिवाला समर्पित असते आणि आपल्या पितरांसाठी असते। तर म्हणजे रोज आपल्याला काही सेवा करण्यास जमत नसतील तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहे, कारण की ह्या ज्या सेवा आपण करतो तर आपल्या ह्या ज्या सेवा असतात तर ह्या खूप प्रभावशाली असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी आहे, दुःख आहे, कष्ट आहे त्याचं निवारणासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी असे काही खास उपाय करायचे असतात। आता ते उपाय काय त्याच्याबद्दलच सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार की अमावस्या कधी चालू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे। तर 30 तारखेला सोमवारच्या दिवशी अमावस्या ही 4:01 सकाळी सुरू होणार आहे आणि 31 तारखेला अमावस्या 3:56 समाप्त होणार आहे। त्यामुळे जी अमावस्या आहे ती आपल्याला 30 तारखेला साजरी करायची आहे आणि त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी प्रॉब्लेम असतील ते संपूर्ण सॉल्व्ह होतील। बघा, ही जी अमावस्या आहे ही पितरांना सुद्धा समर्पित आहे आणि भगवान शिवांना सुद्धा समर्पित आहे। तर त्या दिवशी आपल्याला जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी भगवान शंकराची आराधना करायची, मंदिरात जायचं, अभिषेक करायचा, तिथं दिवा प्रज्वलित करायचा। तुमच्यावर जर खूप कर्ज झालेले असेल तर ते आपलं हे घ्यायचं, बघा काय म्हणतात त्याला, मसूरची डाळ घ्यायची, मूठभर घ्यायची आणि अमावस्येच्या दिवशी मंदिरात जाताना आपल्याला ती डाळ भगवान शिवांच्या जे पिंड असते त्याच्यावर अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणून आपल्याला ती डाळ हळूहळू अर्पण करायची आहे। बघा, करून बघा, दर अमावस्याला जर तुम्ही असं करत गेला ना तर तुमच्या डोक्यावर जे ओझं आहे, जे कर्जाचं ओझं आहे ते कमी होण्यास मदत होते। हा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार, नंतर ना आपल्या भगवान शिवांची अशा प्रकारे आराधना करायची आहे। नंतर आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा करायची आहे। बघा, भरपूर घरांमध्ये पितृदोष असतो, भरपूर पितृदोष असतो आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो। त्याचा त्रास असा असतो की आपल्याला कळून येत नाही, पण आपल्या घरामध्ये त्या पितरांची सेवा होत नाही, त्यांना आपण तृप्त करत नाही, त्यांची आत्मा ही भटकत असते, त्यांना मुक्ती प्राप्त होत नाही, त्यामुळे आपल्याला हे सगळे त्रास होतात। आता तुम्हाला त्रास काय काय होतात, तुम्हाला पैसा टिकत नाही, 1 रुपया कमवतात, 1.25 रुपये घालवतात, तुमच्या घरामध्ये सतत आजार आहे, कटकट आहे, वादविवाद आहे, तुमच्या घरामध्ये कोणी एक उठत असेल आजारातून तर दुसरा पडत असेल, घरामध्ये सतत कटकट आहे, मन शांत म्हणजे घरामध्ये शांतता नाही आणि नंतर ना तुमच्या घरामध्ये सारखा ॲक्सिडेंट होतो आपल्या गाडीचा, सारखे पैसे कुठं वाया जातात, पैसे टिकतच नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। ते हे संपूर्ण जे त्रास आहे हे पितृदोषाचे आहे। हे पितृदोषाचे त्रास का होतात तर ज्या वेळेस आपल्याने आपल्या पितरांसाठी काहीच सेवा होत नाही त्यावेळेस आपल्याला हे सगळे त्रास जाणवतात आणि हे त्रास आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम देतात। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळेस आपल्याने भले तुमच्याने रोज तुम्हाला हे करणं शक्य नाही, तर ज्यावेळेस अमावस्या येते त्यावेळेस आवर्जून करा, तुम्हाला याचा फरक नक्की जाणवणार। कारण की याचा जो उपाय आहे तर आपण केला तर आपल्याला 15 दिवसात, महिन्यामध्ये आपल्याला याची प्रचिती येते, आपल्याला अनुभव यायला लागतात। आपल्या घरामध्ये जर आजार असेल तो हळूहळू कमी होण्यास मदत होते, कारण की हे उपाय जे आहे ते खूप प्रभावशाली आहे। करून बघा, केल्यावरच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल। बघा, आता तुम्हाला त्याच्यातलं पहिलं सांगणार, कारण की पितृदोष जो असतो तो 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला लागतोच। तुमच्या घरामध्ये जर कोणी वारलेलं असेल तर तुम्हाला 3 पिढ्यांपर्यंत तुम्हाला पितृदोष असतो। तर ते पितरांना मुक्ती प्राप्ती होण्याकरता आपल्याला काय करायचं, अमावस्याच्या दिवशी बिगर मिठाचा भात करायचा, त्या भात केल्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचा आणि 12 वाजेला, ज्या दिवशी अमावस्या असते तर त्या दिवशी 12 वाजेला आपल्या टेरेसवर ठेवायचं। तिथं कावडे वगैरे जे काही असतील ते खाऊन जातील, तर त्याच्याने अन्नदान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्या पितरांच्या नावाने ठेवलं आहे तर पितृ सुद्धा तृप्त होतात असं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे आपल्याला थोडासा भात टाकायचा अमावस्याच्या दिवशी आणि आपल्या टेरेसवर ठेवायचा, त्याच्यावर दही आणि काळी तीळ टाकून। ते झाल्यानंतर पिंपळाचं झाड असेल तुमच्या आजूबाजूला किंवा मंदिरामध्ये असेल तर पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूचा वास असतो आणि भगवान विष्णू हे आपले पितरांचे देव आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे,
भगवान विष्णूंचं ते पिंपळाचं झाड असतं तिथं सुद्धा आपल्याला दिवा लावायचा असतो। त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही, तिथं लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचा वास असतो, तर आपल्याला पाणी टाकायचं, दिवा लावायचा, त्यांची सुद्धा सेवा करायची, त्यांना प्रदक्षिणा घालायच्या, ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्राचा जाप करायचा। एक वेळेस घालू शकता, 11 वेळेस तुम्हाला अशा प्रदक्षिणा घालायच्या आहे। आपल्या पितरांच्या नावाने तिथं एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। ही एक दुसरी सेवा आहे, ही करून बघा। नंतर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला रोज आपल्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावणं जे शक्य नसेल, जर आपल्याने हे सगळे सेवा रोज होत नसतील तर अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा, कारण की ह्या जर सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुमचे जे मार्ग आहे ते मोकळे होतील, प्रगतीच्या वाट्या मोकळ्या होतील। तुमच्या आयुष्यामध्ये जे सारखं सारखं आजारपण आहे, दुःख आहे, कष्ट आहे, घरामध्ये कटकट आहे, ती संपूर्ण हळूहळू कमी होण्यास मदत होते। ह्या सगळ्या सेवा करून बघा, कारण की स्वामी समर्थ केंद्रामध्ये ह्या सगळ्या सेवा सांगितल्या जातात। आणि नित्यसेवेचे जे पुस्तक आहे स्वामी समर्थ केंद्रामधलं ते नित्यसेवेचं पुस्तक आणायचं, त्याच्यामध्ये मंत्र स्तोत्र संपूर्ण दिलेले आहे। पितृस्तोत्र आहे, जे पितृस्तोत्र रोज जर पठण केलं तर त्याचा अनुभव आपल्याला येतो, आपल्यावर आलेले संकटांचं निवारण होतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला लागते, अडचणी येत नाही, प्रगतीच्या मार्ग मोकळे होतात, मुलांचे लग्न होत नसतील तर लग्न सुद्धा होतात, कारण की आपल्याला पितृदोष असतो आणि तो पितृदोष अशा प्रकारे आपल्याला त्रास देतो। त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला जर शक्य नसेल तर दर अमावस्या दिवशी पितृस्तोत्राचं पठण करायचं। काय करायचं, ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी देवपूजा करण्याच्या अगोदर भलेही तुम्हाला पितृदोष असो या नसो तरी सुद्धा ही सेवा करायला सुरुवात करा। बघा, जे होत नसेल ते सुद्धा खूप चांगलं। काय करायचं, त्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला आपण असं पण सकाळी उठतो तर देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं लागतं। पितृस्तोत्र पठण करताना आपल्याला वेगळं आसन घ्यावं लागतं, त्याच्यावर बसायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं, पितृस्तोत्र पठण करायचं, पितरांना नमस्कार करायचा, उठायचं, हातपाय धुवायचं आणि जी आसन असतं ते एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या देवांसाठी दुसरं आसन घेऊन हातपाय धुवून देवांची पूजा करायची असते। अशा प्रकारे पितृस्तोत्राचं पठण करायचं। खूप छोटं आहे, खूप लगेच वाचलं जातं। तर अशा प्रकारे आपल्याला ही पितृस्तोत्राची सेवा करायची आहे। तुम्हाला भाताचं सांगितलं ते भाताचं करायचं। तुमच्या घरामध्ये सारखा आजारपण असेल, नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात तुमच्या घरामध्ये असेल तर नारळ उतारा करा। घरावरून तुम्हाला काय करायचं, नारळ घ्यायचं, नारळ घेतल्यानंतर जी शेंडी असते ती आपल्या दरवाजा, म्हणजे आता मी उभी आहे दरवाजाकडे तोंड करून, तर नारळाची शेंडी अशी केल्यानंतर त्याच्यावर 2 कापूरच्या वड्या ठेवायच्या, आपल्या घरावरून 7 वेळेस उतारा करायचा। त्याच्याने सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते, कटकट बाहेर जाते, घरामध्ये वादविवाद होत नाही, प्रगती होत चालते। त्यामुळे हे छोटे छोटे उपाय आहे, हे करा। नंतर आपल्या गाड्या स्वच्छ करा, अमावस्येच्या दिवशी त्यांना स्वच्छ क्लीन करा, त्यांना धुवून टाका, मिठाच्या पाण्याने गोमूत्र हळद वगैरे टाकून हे संपूर्ण तयार करायचं, त्याच्याने सुद्धा करा। आपल्या घरातली फरची साफ करा। ह्या सगळ्या ज्या सेवा आहे या खूप छोट्या आहे, ह्या करत जा। नंतर ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपल्या देवांना सुद्धा स्वच्छ करायचं असतं, कारण की अमावस्या आणि बुधवारच्या दिवशीच देवांना स्वच्छ करायचं असतं। ते हे जे उपाय आहे हे करून बघा, कारण की हे खूप छोटे उपाय आहे आणि आपण सहजच आपल्या घरामध्ये हे उपाय जर करायला लागलो ना तर आपल्याला पैसे तर पुरायला लागतात, लक्ष्मी माता स्थिर राहते, मुलांचे लग्न होत नसते तर मुलांचे लग्न होतात, जॉबमध्ये अडचणी येत असतील तर अडचणी सुद्धा नाहीशा होतात, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चालतात। त्यामुळे हे संपूर्ण जे उपाय आहे हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जातात। आणि सोमवती अमावस्या आहे, शेवटची अमावस्या आहे वर्षातली, तर भगवानाला आराधना करा की माझ्या घरामध्ये पुढचे जे आयुष्य येईल, पुढचं वर्ष येईल तर ते पुढचं वर्ष माझं सुख समाधानीने, ऐश्वर्याने, प्रगतीशील होऊ दे, माझं घर हे सुख शांतीने भरू दे अशी आपल्याला देवाला सुद्धा आराधना करायची आहे। या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या आहे। बघा, करून बघा, कारण की हे जे उतारे आपण करतो तर हे उतारे आपण आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी करत असतो, आपण लोकांसाठी करत नाही, कोणाला त्रास होईल असं करायचं नाही। ज्या वेळेस आपण उतारा करतो नारळाचा, ते नारळाचा उतारा झाल्यानंतर 7 वेळेस स्वामी समर्थ असले, स्वामी समर्थ महाराज म्हणून आपल्याला दरवाजाच्या बाहेर आपल्याला उतारा करून ते नारळ निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। नंतर तुमच्या घरामध्ये जर आजार असेल, सारखं कोणतरी आजारी पडत असेल, घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मक शक्ती असेल तर काय करायचं, पिवळी मोहरी घ्यायची, संध्याकाळच्या टायमाला उजव्या हातामध्ये घ्यायची आणि देवाजवळ बसून तुम्हाला कालभैरव स्तोत्र 1 वेळेस पठण करता येत असेल तर 1 वेळेस करा। जेवढे 11 वेळेस केले म्हणजे जेवढी तुम्ही त्याच्यावर सेवा करणार तर ती मोहरी प्रभावशाली होणार आणि ती मोहरी प्रभावशाली झाली म्हणजे आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ते संपूर्णपणे बाहेर जाते त्याच्याने। तर
वगला स्तोत्र पठण करा, म्हणजे बघा कालभैरव स्तोत्र हे 11 वेळेस करायचं, वगला स्तोत्र हे 11 वेळेस करायचं त्या मोहरीवर, आणि ती मोहरी पूर्ण आपल्या घरामध्ये संपूर्ण चारी दिशेला टाकून द्यायची थोडी थोडी, आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून टाकायची. त्याच्याने सुद्धा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घराच्या बाहेर जाते. बघा ह्या छोट्या छोट्या आहे पण खूप प्रभावशाली आहे. तर ह्या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहे. ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपण आपल्या घराचा जो उंबरा असेल तिथं आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे, कारण की ह्या हळदीच्या लेपनाने लक्ष्मी माता प्रभावित होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. आणि जे बघा आपण दरवाजाच्या बाहेर लावतो, कोहळा लावतो, तर तो कोहळा आवर्जून लावा, कारण की बघा त्या कोहळ्याच्या खालून जेवढे बी लोक जातात त्यांच्या मनामध्ये काही तुमच्या घराबद्दल वाईट विचार असतील, काही तुमच्याबद्दल काही वाईट विचार असतील, तर ते त्या क्षणी खाली नष्ट होतात आणि तो जो कोहळा असतो तो वाईट जे ऊर्जा असते जे त्याच्या मनामध्ये ती संपूर्ण खेचून घेतो. बघा कधी कधी ते कोहळा आहे ना महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये खराब होतो, कारण की जेवढी भरपूर प्रमाणात जर नकारात्मक शक्ती असेल तर तो लगेच खराब होतो. आणि जर नकारात्मक शक्तीने आपण हे जर उपाय करतो ना तर ते उपाय आपल्या घरावर त्याचा प्रभाव दाखवतो. आपल्या घरामध्ये हे सगळे ज्या कटकट आहे, वादविवाद आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा पुरत नाही, ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम आहे ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या वेळेस अमावस्या येते त्यावेळेस तुम्हाला हे सगळे उपाय आवर्जून करायचे आहे. करून बघा, खूप चांगला अनुभव येईल. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ. झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.